आज आपले पाहुणे आहेत श्रीयुत निलेश निकम सर. की मी महानगरपालिकेत वयाच्या 22-23व्या वर्षी साधारणतः निवडून आलो. पोट फेडअप झालं आणि त्यांनी मला एक सांगितलं, सूचना केली की तुम्ही एक काहीतरी करा, एक तर वकिली तरी करा, तर तुम्ही नगरसेवक पद तरी तुम्ही सांभाळा. आम्ही काम करतो आणि सगळ्याच पद्धतीच्या लोकांशी आम्ही संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. माझी स्टँडिंग कमिटीसुद्धा खूप अशी प्रगल्भ असलेली लोकं होती. त्यामध्ये अतिशय मान्यवर असे नगरसेवक त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होते. 3 पक्षनेते होते. सिनियर कॉर्पोरेटर्स त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होते. त्यामुळे आम्ही खूप चांगले निर्णय घेतले. मेट्रोचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो 6,000 कोटी रुपयाचा आला होता. त्याला मान्यता देण्याची मला संधी मिळाली. जी गती कमी झालेल्या पहिल्या 3-4 शहरामध्ये पुणे शहराचं नाव आहे जगामध्ये. पुणे हे बशीसारखं आहे. त्यामुळे उंचावरल्या भागाला जो आहे, खोलगड भागाला भरपूर पाणी आणि उंचावरल्या भागाला जे कडा आहेत तिथं कमी पाणी. तर आत्तापर्यंत गेल्या 14 वर्षामध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ह्या सर्वसामान्य गरीब पुणेकरांवरती त्यांच्या उपचाराप्रित्यर्थ खर्ची पडली. मतांतर 2026 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपले पाहुणे आहेत श्रीयुत निलेश निकम सर. निलेश निकम सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते स्वतः एक वकील आहेत. समाजकारण राजकारण यातला प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. वयाच्या अतिशय 22व्या वर्षापासून त्यांनी ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यानंतर सलग अनेक टर्म त्यांनी नगरसेवक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारून समजून घेणार आहोत की त्यांचे हे समाजकारणातलं जे काय प्रदीर्घ अनुभव आहे तो कसा राहिला, त्यांचा प्रभाग कसा आहे. निकम सर, खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की वकील असताना समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रात यावं हे कधी वाटलं आणि कसं वाटलं? गंमत अशी आहे की मी महानगरपालिकेत वयाच्या 22-23व्या वर्षी साधारणतः निवडून आलो. त्यावेळेस मी लॉच्या 4थ्या वर्षामध्ये सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये लॉची डिग्री परस्यू करत होतो. आणि माझ्या वडिलांनी जे उपमहापौर होते पुण्याचे, त्यांनी निर्णय घेतला की ते इथून पुढे निवडणूक लढवणार नाहीत. कारण ते म्हटलं तर मी उपमहापौर झालो, आता इथून पुढे मला नगरसेवक व्हायचं नाही. मग त्यावेळेस नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की मग निलेशला तरी तुम्ही तिथे उभं करा. मी थोडंसं वडिलांचं कामकाज सांभाळत होतो. त्या मधल्या पिरियडमध्ये लोकांच्या प्रश्नांची जाण झालेली होती आणि त्या काळात मी काँग्रेसच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवली आणि महानगरपालिकेमध्ये मी तेवढा एकमात्र काँग्रेसचा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आलो. तर वकिली अशी मला काही त्यानंतर करता आली नाही. मी प्रयत्न केला. कोर्टमध्ये जायचो. माझ्याकडे 2-3 ब्रीफ्स होत्या. परंतु नेमका काहीतरी घटना घडायच्या आणि मग मला त्या घटना अटेंड करायला जायला लागायचं. कुठे ॲक्सिडेंट झाला, कोणाची लग्न असायची, कोणीतरी निर्तवलेलं असायचं, त्याच्या अंत्यविधीकरता जायला लागायचं. त्यामुळं कोर्ट फेडअप झालं आणि त्यांनी मला एक सांगितलं, सूचना केली, तुम्ही एक काहीतरी करा. एकतर वकिली तरी करा, तर तुम्ही नगरसेवक पद तरी तुम्ही सांभाळा. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं की आपल्या ब्रीफ्स आहेत तर कोणाला तर देऊयात. बघू हे पद आपल्याला, हे जे आहे लोकसेवा आपण पत्करलेली आहे ते आपण आता पूर्ण करूयात आणि पुन्हा नंतर मग थांबलो की मग आपण पुन्हा आपली वकिली चालू करूयात. माझ्या वडिलांची प्रॅक्टिस चांगली. आमचं कोर्टमध्ये चांगलं मोठं ऑफिस आहे माझ्या वडिलांचं, चेंबर नंबर 25मध्ये. आणि अनेक माझी भाऊबंद त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात. आता दुसरा प्रश्न असा येतो माझ्या मनात की तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाची संरचना जर पाहिली तर गरिबी आणि अमिरी यांचा एक मिलाप आहे. तर त्या प्रभागाबद्दल आणि त्या प्रभागाच्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा प्रभाग फार मजेशीर आहे. एक तर तो सरळ गेला तर मी प्रवास केला तो 11 किलोमीटर लांब आहे आणि पुन्हा यायचं म्हणलं तर तो पुन्हा 11 किलोमीटर आहे. मग त्याची रचना करत असताना रचनाकारांनी एक अद्भुत अशी कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी पंचवटी सोसायटी अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये ती वसलेली ते एक छोटंसं एक टाउनशिपच असं आपण म्हणूयात. त्यानंतर आमचं गोखले नगर, जनवाडी ही पूरग्रस्त वसाहती आहेत.
त्या ठिकाणी पलीकडच्याच बाजूला रामोशी वाडी आहे, जे पूर्वी रामोशी वतन होतं त्यांच्यापैकीचं ती वाडी आहे तिथे. मग स्लम्स आहेत, गलिच्छ वस्ती विभाग ज्याला आपण म्हणतो. त्या अंतर्गत वसाहती आहेत, तिथे जनता वसाहत म्हणून आहे. त्या ठिकाणी वेताळ नगर आहे. रामोशीवाडीचा काही भाग आहे. महानगरपालिकेची पी-एम-सी कॉलनीज आहेत, पोटे आहेत आणि तिथून पुढं आपण गेलो की भोसले नगरसारखा एक पुन्हा एकदा एक प्लश एरिया आहे. त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो आर्थिक उत्पन्न ज्यांचं जास्त अशा गटातली लोकं त्या ठिकाणी राहतात. उच्चभ्रू लोक आपण असं म्हणूयात. पुन्हा पलीकडे गेलं की पुन्हा सर्वसामान्य वाकडेवाडीमध्ये सर्वसामान्य लोक आहेत. आणि पुन्हा पाटील एस्टेट झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी अतिशय कष्टकरी कागद-पत्रा उचलणारी लोक आहेत. पुन्हा पलीकडे जेव्हा संगमवाडी गाव आहे, ते प्रॉपर असं गाव आहे आणि मुळा रोड जो भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा स्लम्स आणि थोडासा असा मिक्स्ड असा भाग आहे. तर आपण जर टोटल लांबी बघितली तर डेक्कन कॉलेजपर्यंत जातो आम्ही संगमवाडी गावातून. पंचवटी तो डेक्कन कॉलेज जर आपण बघितलं ते 11 किलोमीटर असं अंतर आहे. असा तो एक विचित्र मजेशीर असा तो वॉर्ड बनवलेला आहे. आता त्यामध्ये सगळ्याच वर्गातली लोकं आहेत आणि प्रत्येकाच्या समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत. आता त्या हाताळणं एक मोठा चॅलेंज आहे आणि इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला खात्री आहे, की मी दोन्ही प्रकारच्या नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही गरजा असतील, ते पूर्ण करण्याचा मला पूर्णतः असं कॉन्फिडन्स आहे आणि नक्कीच मला त्याच्यामध्ये यश येईल. आता त्यालाच एक जोडून एक प्रश्न विचारतो. जसे हे उच्चभ्रू लोक आहेत, त्या उच्चभ्रू लोकांमध्ये अनेक व्यावसायिक किंवा ज्यांचे म्हणतात ना, की वरपर्यंत हात आहेत, असे अनेक जण आहेत. तर याचा फायदा होतो की त्रास होतो? आपल्या संपर्कावरती अनुभव येतो. तुम्ही जर व्यवस्थित संपर्कामध्ये असतील, तर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. तुम्ही त्यांच्याशी संपर्क तुटला तुमचा, की मग त्याचा तुम्हाला त्रास होऊ लागतो. मग ती लोकं तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी मांडू शकतात. परंतु आपण आपल्या हातात आहे, की संपर्क कशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे तो. आणि यापूर्वी सुद्धा माझ्याकडे मी फर्ग्युसन कॉलेज वॉर्डमधनं सुद्धा निवडून आलो होतो. त्या ठिकाणी आमचं पत्रकार नगर होतं, कपिला कृषी सोसायटी होत्या, सुयोग नगर, आमचा रोहन गरिमा सोसायटी, प्राईड पानोरमा सोसायटी. आम्ही काम करतो. आम्ही सगळ्याच पद्धतीच्या लोकांशी आम्ही संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सर, तुम्ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन देखील होता, सभागृह नेते सुद्धा होता. असे कुठले निर्णय आहेत तुम्हाला आहेत, की तुम्ही वळून पाहता तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही, खरंच हा निर्णय माझ्याकडनं चांगला झाला आणि त्याबद्दल तुम्ही सांगू इच्छिता? अनेक निर्णय होते. माझी स्टँडिंग कमिटीसुद्धा खूप अशी प्रगल्भ असलेली लोकं होती. त्याच्यामध्ये अतिशय मान्यवर असे नगरसेवक त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होते. 3-3 पक्षनेते होते. सीनियर कॉर्पोरेटर्स त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होते. त्यामुळं आम्ही खूप चांगले निर्णय घेतले. आम्ही म्हणतो मी एकटा म्हणणार नाही, की हा कलेक्टिव्ह निर्णय होते सगळे. त्यात सर्व पक्षीय नगरसेवक होते. काही फक्त पॉलिटिकल गोष्टींकरता विरोध करायचे, परंतु अंतस्थ त्यांना सुद्धा ती कामं करणे गरजेचं वाटायचं. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय मी सांगेन, की तुम्हाला मी मेट्रोचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो 6,000 कोटी रुपयाचा आला होता. त्याला मान्यता देण्याची मला संधी मिळाली. त्याच्यामध्ये चर्चा झाली. तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला स्टँडिंग कमिटीमध्ये मान्यता देऊन आम्ही तातडीने तो राज्य सरकारकडे पाठवायचा निर्णय घेतला. कारण बजेट जे होतं ते राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं का दरम्यान होणार होता. तेव्हा पुणेकरांना बजेटमध्ये हिस्सा मिळावा, हा त्यामागचा हेतू होता आणि ते आम्ही तातडीने पाठवलं. नंतर पुढल्या कालावधीमध्ये त्यामध्ये बदल करावे लागले त्या रिपोर्टमध्ये. महानगरपालिकेचा वाटाच्या संदर्भातले काही विषय होते. त्याच्यामध्ये काही वाद झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिमा. ते सुद्धा आम्ही यशस्वीपणे सोडवले. आम्ही जनसुनवाई घेतली. महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा प्रोजेक्ट राबवत असताना या शहरामध्ये मतांतर खूप आहेत. हे कुणाला मेट्रो वरून हवी होती, कुणाला खालून हवी होती, कुणाला ब्रॉडगेज पाहिजे होती. त्या सगळ्या लोकांशी चर्चा करून, एकमत करून त्या ठिकाणी मग तो पार्टली अंडरग्राऊंड म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट अंडरग्राऊंड आणि बाकीचे सगळे एलिव्हेटेड मेट्रो असा तो आम्ही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही मान्य केला. आणि मला अभिमान आहे, की मला त्यामध्ये थोडासा भाग घेता आला या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि आज पुणे मेट्रो आकाराला आलेली आहे आणि पुढल्या कालावधीमध्ये
ह्या संपूर्ण शहरामध्ये हे मेट्रोचं जाळं पसरणं गरजेचं आहे. तरच ह्या शहराची जी ट्रान्सपोर्टची समस्या आहे, जी आज गती कमी झालेली या शहराची, जी गती कमी झालेल्या पहिल्या 3-4 शहरामध्ये पुणे शहराचं नाव आहे जगामध्ये. अगदी खरं आहे. ती जर आपल्याला सोडवायची असेल, तर संपूर्णतः सगळीकडे मेट्रोचं नेटवर्क झालं पाहिजे आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण. मेट्रोमध्ये उतरलेल्या माणसाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याकरता इलेक्ट्रिक छोट्या-छोट्या व्हेइकल्स असतील, छोट्या इलेक्ट्रिक रिक्षाज असतील किंवा इलेक्ट्रिक बसेस ह्याची सुविधा जर झाली, तर निश्चितच खाजगी वाहनांची संख्या ही कमी होईल आणि शहरामध्ये आज जी गतिमानता जी कमी झालेली आहे, ती सुटण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे. हा एक मेट्रोचा विषय झाला. मग त्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मोठं काम केलं. खूप मोठी चर्चा झाली. त्यावेळेस पाणी कमी पडत होतं. पुणे हे बशीसारखं आहे. त्यामुळे उंचावरल्या भागाला जो आहे, उलगड भागाला भरपूर पाणी आहे आणि उंचावरल्या भागाला जे कडा आहे तिथं कमी पाणी. तर त्या हायर कॉन्ट्रोल लेव्हल्सला पाणी कमी पोहोचायचं. मग त्यासाठी एक पुन्हा एकदा 24/7 पाणी पुरवठा सगळ्यांना व्यवस्थित व्हावा यासाठी डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यात आला आणि तो रिपोर्ट मान्य करून पुढल्या कालावधीत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. एक शहरी गरीब योजना नावाची एक योजना मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना आणली. त्याच्यामध्ये एक लक्षात आलं होतं, की सामान्य माणसाला सरकारी हॉस्पिटल्समध्ये सगळ्या सुविधा मिळत नव्हत्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीज ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये होत्या, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तेव्हा उपलब्ध नव्हत्या आणि सामान्य माणसाला, गरीब वर्गाला त्या ठिकाणी असुविधा मिळत होत्या. तर ह्या सुविधा सामान्य माणसाला कशी मिळता येतील, यासाठी पुणे महानगरपालिकेने काहीतरी केलं पाहिजे, हे त्यावेळेस माझ्या मनामध्ये सातत्याने येत होतं. मी सातत्याने त्यावर प्रशासनाशी चर्चा करत असतो आणि त्यातनं ही योजना आकाराला आली, की ₹1,00,000च्या आतलं उत्पन्न असलेला पुणेकर नागरिक, म्हणजे जो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतो, अशा नागरिकाला त्या योजनेमध्ये सहभागी होता. दुसरी अट होती, की त्याचं उत्पन्न 1,00,000चं, त्याच्याकडे राशन कार्ड पाहिजे, त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे किंवा तो स्लममध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल आणि त्याच्याकडं चालू सेवा शुल्क भरल्याची पावती असेल, इयरली जो सेवा शुल्क भरतो ते, तर त्याला उत्पन्नाच्या अटीतून त्याला वगळण्यात येतं. तर अशा पेशंट्सना जर तो ॲडमिट झाला, तर पुणे महानगरपालिका त्याच्यावरती होणारा निम्मा खर्च जो आहे, ही पुणे महानगरपालिका देते. पण ते कुठे? तर ते जनरल वॉर्डमध्ये किंवा आय-सी-यूतून जनरल वॉर्डमध्ये. त्याच्यामध्ये सेमी प्रायव्हेट आणि प्रायव्हेटला वगळण्यात आलेलं आहे. कारण ते सामान्य माणसं तिथं समजू शकतो आपण ते सामान्य माणसं. तर आजपर्यंत तर जवळपास 1,00,000च्या पुढे लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. गेल्या 14 वर्षामध्ये आपण जर रिव्ह्यू घेतला, मी प्रत्येक 6 महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेत असतो. किती कार्ड झाले, किती पैसे खर्च झाले. तर आतापर्यंत गेल्या 14 वर्षामध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ह्या सर्वसामान्य गरीब पुणेकरांवरती त्यांच्या उपचाराप्रित्यर्थ खर्ची पडलेली आहे आणि त्याचा फायदा 1,00,000पेक्षा जास्त पुणेकरांनी घेतलेला आहे. त्यातली गंमत अशी पहा, की हार्टचं जर ऑपरेशन असेल, तर त्याची मर्यादा आम्ही 2,00,000पर्यंत केलेली आहे. किडनीचे विकार असतील, ज्याच्यामध्ये डायलिसिस असेल, तर डायलिसिसमध्ये तर तुम्हाला सांगतो, अनेक गोरगरीब आहेत ना, तर घरंसुद्धा विकतात, बायका गळ्यातलं मणिमंगळसूत्र विकतात आणि आपला नवरा असेल, मुलगा असेल, ज्याला कोणाला हा आजार झालेला असेल, त्यासाठी सर्वस्व विकतात ती लोकं. बेघर होऊन जातात. हे फार दुर्दैवी असं चित्र होतं. पण आज पुणे महानगरपालिकेमुळं ₹2,00,000 आपण थेट त्या हॉस्पिटलला पत्र देतो. आमचे पॅनलवरचे हॉस्पिटल्स आहेत आणि पुण्यातले सगळे दिग्गज हॉस्पिटल्स त्या पॅनलमध्ये आहेत. अतिशय एकदमच प्रायव्हेट कुठलं हॉस्पिटल असेल, असे काही हॉस्पिटल्स नाही आहेत. परंतु मेजर चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यामध्ये रुबी, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर, जोशी, रत्ना असे सगळे आहेत त्याच्यामध्ये. परंतु हे जे ₹2,00,000 आम्ही पत्र देतो आणि त्यांना सांगतो ह्यांना ₹2,00,000 पर्यंतचे त्यांचे डायलिसिसचा खर्च पुणे महानगरपालिका उचलत आहे. तुम्ही त्यांच्यावरती ट्रीटमेंट करा. आज त्यामुळं अनेक गोरगरिबांना ट्रीटमेंट घेता येते आणि अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. कोविडमध्ये सुद्धा जवळपास 1,500 लोकांना उपचार झाले. आता कोविडमधले उपचार काही ठिकाणी ते इतके भयंकर आणि इतके महाग होते. 15-15, 20-20 लाख रुपये. पण ते पुणे महानगरपालिकेने त्या लोकांची बिलही भरलेली आहेत तिथे. केंद्रीय मंत्री त्या भारती पवार आल्या होत्या पुण्यामध्ये. त्यांनी सुद्धा या योजनेचं कौतुक केलं, की पुणे महानगरपालिकेने ही जी योजना सुरू केली, इट इज वन ऑफ इट्स काइंड.
म्हणजे भारतामध्ये अशी कुठल्याच शहराने ही योजना चालू केलेली नाही. एकमेव. एकमेव योजना आहे. त्याचं पण त्याचं सुद्धा त्यांनी केलं. अशी काही चांगली कामं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये माझ्या गोखलेनगर, जनवाडी भागातली लोकं आणि त्या परिसरातल्या लोकांनी मला वेळोवेळी निवडून दिलं. त्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचा मी त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केला. जी काही चांगली कामं करता येईल ती केली. अपंगांना सुद्धा पूर्वी फक्त अंधांना मोफत बस प्रवास होता. तो प्रवास सर्वच प्रकारच्या अस्थिव्यंग असतील, मतिमंद असतील, गतिमंद असतील, अशा सगळ्या लोकांना, सगळ्या प्रकारच्या अपंगांना आपण त्या ठिकाणी मोफत बस प्रवास करण्यासाठीचा निर्णय घेतला. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली. अशा चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी मला स्थायी समितीमध्ये जाऊन करता आल्या. हे करत असताना विकासाची कामं तर केलीच. मग त्याच्यामध्ये काही उड्डाण पूल असतील, काही ठिकाणी ते ग्रेड सेपरेटर्स असतील, जसं संचेती असेल, मॉडर्न कॅफे असेल. आमच्या शिवाजीनगर न्यायालयातून एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जाण्याकरता भुयारी मार्ग आणि सेनापती बापट रस्ता रुंदीकरणाची कामं असेल, ही अनेक कामं त्या ठिकाणी नगरसेवक आणि स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मला करता आली. एक उल्लेख आता तुम्ही केलात कोविडचा. अतिशय आव्हानात्मक वेळ होती जगासाठीच. तर त्या काळामधलं तुमच्या काय आठवणी आहेत? काय कार्य तुम्ही लोकांसाठी केलं? भयंकर आठवणी आहेत. भयंकर आठवणी आहेत. म्हणजे ज्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी ही लॉकडाऊन जाहीर केला, दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावरती चिटपाखरू नव्हता. 2-3 दिवस गेले. आम्ही बघत होतो पोलीस बांधव, महानगरपालिकेचे सेवक आणि एम-एस-सी-बी फक्त तेच रस्त्यावरती होते. त्यांना चहा द्यायला सुद्धा कोणी नव्हता. अगदी खरं आहे. मग तिथनं आमची सुरुवात झाली, की मग ग्लोव्हज मागवले, मास्क पोलीस बांधवांना, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना चहा जे काही आम्हाला प्रोव्हाईड करता येईल ते आम्ही सुरुवात केली. पण नंतर कोविड जसजसा वाढू लागला, माझ्या इथं असा प्रसंग घडला, की एक मुलगी आमच्या इथे एका मेडिकल शॉपमध्ये काम करत होती आणि त्या मेडिकल शॉपमध्ये कोविडचा पेशंट आढळला आणि तो काळ असा होता, की जिथं कुठं तुम्ही असेंबल होता, गर्ग असतात तिथं प्रत्येकाला मग ते त्याला आयसोलेशनमध्ये ठेवायला सुरुवात केली जाईल. त्यांचं तपासणी आयसोलेशन. मग त्यांच्या घरातल्यांना सुद्धा ती शिक्षा होऊ लागली. एक्झॅक्टली. ती शिक्षा समजू लागले लोक ती. परंतु ते करणं गरजेचं होतं. त्यावेळेस त्या कुटुंबानी मला बोलवून घेतलं आणि अक्षरशः ती लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांना असं वाटत होतं, की आता आपल्याला कुठेतरी लांब नेऊन टाकणार आणि आपण परत येऊ की नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळेस मी तिथे गेलो, त्यांच्या घरात गेलो. त्यांना धीर दिला. त्यांना सांगितलं, की तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या संपर्कामध्ये, रोज तुमच्या संपर्कामध्ये जो आज शासनाने निर्णय घेतलेला आहे, महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन, तुम्ही त्यांना सहकार्य करा. तुमची चांगली उत्तम व्यवस्था होईल. त्या लोकांनी अक्षरशः त्या ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना त्यांच्या डोळ्यामध्ये असं भय होतं, की परत येतील का नाही. मी त्यांना रोज त्यांच्या संपर्कामध्ये होतो. त्यांची ख्याली-खुशाली विचारत होतो आणि तिथून ते काम जे सुरू झालं, ते मग जिथे-जिथे पेशंट सापडतील त्या ठिकाणी आम्ही पंप्स घेतले. आम्हाला त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला पंप दिले होते. बरं. ते हे पंप घेऊन सोडियम हायपोक्लोराईड नावाचं जे केमिकल आहे ते आम्ही योग्य प्रमाणामध्ये मिक्स करून मी जवळपास त्यानंतर मी 2 वर्ष ही फवारणी करत राहिलो. मग त्यावेळेस तर गल्लोगल्लीच केली सुरुवातीला. एकदा, दोनदा, तीनदा. मी माझ्या पदरच्या पैशांनी मी त्या ठिकाणी इचलकरंजीवरनं मास्क मागवले. मी 50,000 मास्क आणले कापडाचे, जे वॉशेबल आहेत ते. आणि ते घरोघरी असे पॅकेट्स केले आणि घरोघरी ते मास्क स्वतः नेऊन दिले तिथे. मग आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प्स घेत होतो, की ज्याचं कोणाचं ऑक्सिजन लेव्हल्स कमी होते, अशा लोकांना हॉस्पिटलायझेशन करणं. ज्यांना कुणाला ताप येत होता त्यांच्या तपासण्या करून घेणं. जर त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला, तर त्याला आयदर आयसोलेशन त्या ह्याच्यामध्ये क्वारंटाईन करायचं किंवा त्याला अधिकचा त्रास होत असेल त्याला हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून देणं, बेड्स मिळवून दिलं. हॉस्पिटलच्या बेड्स मिळवण्याकरता इतके लोकांची मला फोन यायचे. माझ्याकडे सुद्धा रत्ना हॉस्पिटल होतं आणि काही ठिकाणी कॉन्टॅक्ट्स होते. आम्ही खूप लोकांना बेड्स मिळवून दिले. काही-काही ठिकाणी तर असं होतं माझ्या कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी नातेवाईक लांब होते. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी ते पी-पी किट घातले. मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांची इन्शुरन्सच उतरून घेतले होते, की पुढे त्यांना जर त्रास झाला तर त्यांच्या औषधोपचाराचा खर्च सुद्धा मोठा होणार आहे. असे माझे 4-5 कार्यकर्ते त्याच्यामध्ये
मी आता सगळ्यांचीच नावं घेतली तर आणि एखादं नाव राहून जायचं, बघून गेलं तर त्यांना त्या लोकांना वाईट वाटतं. माझी चांगली टीम होती. हे सगळे काम करत होते. विचार करा 2 वर्ष ते औषध फवारणी करत होते तिथे. सगळ्यांनी आपला कामधंदा सोडला होता. कामधंदा सोडून हे सगळं करत होते आणि आम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्या घरातल्यांना सुद्धा हातभार लावणं गरजेचं होतं. त्यांची आरोग्याची काळजी घेणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळेस केल्या आणि मग रिक्षा चालकांना आम्ही ₹2,000 ₹2,000चं अनुदान मिळवून दिलं. अपंगांना अनुदान मिळवून दिलं शासनाकडनं. ज्यांच्या घरी कोविडमुळं मृत्यू झाला, अशा लोकांना 50,000-50,000 शासनाकडनं ते सुद्धा आम्ही ते मिळवून देण्यासाठी आम्ही आमची यंत्रणा केली. 50 एक लोकं माझ्या प्रभागामध्ये त्या पिरियडमध्ये, कोविडच्या पिरियडमध्ये ते गेले. तर मग त्यांच्या घरी सांत्वनाला सुद्धा कोणी गेलं नव्हतं. इतकी परिस्थिती तेव्हा भयानक यावेळेला. मग आम्हीच दिवाळीतला फराळाचे किट्स केले आणि त्यांच्या घरी पोस्ट केले. जे आमचे मुस्लिम समाजाचे बांधव होते, त्यांच्यासाठी आम्ही शीरखुर्म्याचे डबे बनवले. ते त्यांच्या घरामध्ये पोस्ट केले. थोडंसं एक सांत्वन करण्याकरता, की आम्ही आहोत, की समाज अजून इतकाही काय निष्ठुर झालेला नाही, की तुमचं तुम्ही बघा आता. हे दाखवणं फार गरजेचं होतं आणि त्यावेळेस मी व माझ्या टीमनी त्यावेळेस खूप मोठं काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकठिकाणी मी शिवाजीनगरचा अध्यक्ष असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक केंद्र तयार केलेली होती, की जिथं नागरिकांना काय मदत लागली, ॲम्ब्युलन्स लागली, त्यांना हॉस्पिटलायझेशन लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ते ते पासेस होते ते प्रवासाचे, ते सुद्धा आम्ही काढून दिले आणि काही ठिकाणी आम्ही लसीकरणाचे कॅम्पसुद्धा घेतले, की ते इंजेक्शन्स हे द्यायचे होते. ह्या सगळ्या गोष्टी खूप त्यावेळेस कराव्या लागल्या. परंतु आम्ही ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कधीही घरात बसून लपून राहिलो नाही. त्या पिरियडमध्ये मला कोविड झाला. माझ्या भावाला कोविड झाला. मी 17 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. थोडासा शेवटी-शेवटी ब्रीथिंगला त्रास झाला होता. त्यावेळेस मला ते एक्सरसाइज दिल्यावर मी गाणी म्हणायचो. एक्सरसाइज हॉस्पिटलमध्ये. माझ्या आजूबाजूला बेडची लोकंसुद्धा ऐकायला यायची गाणी तिथे. पण तो एक प्रकारचा तुमच्या फुफ्फुसाला देण्याकरता ती एक एक्सरसाइज व्यायामच होता. बरोबर. कोविडचा काळ, त्या आठवणी आता बरीचशी लोकं कदाचित विसरून गेले असतील. पण आम्ही त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. रात्री अपरात्री सुद्धा आम्ही जाऊन मैती बांधलेल्या आहेत. सर्टिफिकेट्स आणलेले आहेत आणि रात्रीच्या रात्री ते दहनसुद्धा केलेलं आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ करून त्यांच्या घरच्यांना दाखवलेलं आहे. कारण घरचे येत नव्हते, येऊ शकत नव्हते. त्यांना आम्ही ते पण दाखवलेलं आहे तिथे, की हे पहा हे तुमचं हे प्रियजनांचं आता हे त्यांना त्या आतमध्ये विद्युत दाहिनीमध्ये त्यांना हे करतात. हे तुमचं शेवटचं अंत्यदर्शन तुम्ही घ्या. तर अशा खूप कामं त्या काळामध्ये आम्हाला करावी लागली आणि ते करणं गरजेचं. नाहीतर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही म्हणून घेण्याची तुमची पात्रता राहते का नाही, हे जनतेने ठरवायचं. हा, हे संशय येतो. अगदी खरं आहे. निकम सर, मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की पुणं बदलतंय. पुण्याचा विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. तर तुमच्या प्रभागाचा जर विचार केला, तर अनेक अशा माझ्या मते पूरग्रस्त वसाहती तुमच्या इथं मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे काही प्रश्न असतील किंवा ज्या विकासाची जी कामं होत आहेत, त्या विकासाच्या कामांना अनुसरून काही ठिकाणी वेगवेगळे बदल करण्यात येतात. काहींना त्रास होतोय, काहींना त्यामुळं नुकसान होतंय. तर असे काही प्रश्न आपल्या इथे काही आहेत का? तुम्ही बरं झाला एक फार महत्त्वाचा विषय तुम्ही त्या ठिकाणी मांडलात. ज्याच्यावरती मी आणि माझे वडील हे अनेक वर्ष मी काम करतोय. 1961 साली पानशेतचा जो पूर आला आणि त्यानंतर पुण्यामध्ये तबाही माचली. त्याच्यामध्ये हे जे पूरग्रस्त जे होते ह्यांना शहरांनी वेगवेगळ्या भागामध्ये त्यांना घरं दिली. आता महारानी आम्हाला त्या ठिकाणी घरं दिली. PWDनी काही ठिकाणी ओटे दिले, बांधले तिथे, बांधून दिले. काही ठिकाणी सहकारनगर परिसरामध्ये प्लॉट दिले लोकांना. लोकांनी तिथं घरं बांधली. तर विषय म्हणजे हा आमचे जे काही पूरग्रस्त वसाहती आहेत त्याच्यामध्ये जनवाडी असेल, दत्तवाडी असेल, शिवदर्शन असेल, पर्वती दर्शन असेल, गणेशनगर असेल, हेल्थ कॅम्प असेल. ह्याच्यामध्ये PWDनी काही त्या ठिकाणी वसाहती उभ्या केल्या आणि महाराणी गोखलेनगर, महर्षीनगर, लक्ष्मीनगर अशा काही वसाहती उभ्या केल्या. तर आता काय झालं, की BD किल्लेदार म्हणून एक आमदार होते 67 साली. त्यांच्या नेतृत्वाखाली
माझे वडील एन टी निकम असतील, पूर्वीचे एक डेप्युटी मेयर होते नातू पवार आणि त्यांचे बरेचसे असे काही सहकारी होते. त्यांनी ही घरं मालकी हक्काची मिळवण्याकरता त्या ठिकाणी मोठी मोहीम घेतली. आता वेगवेगळ्या वसाहतीतून वेगवेगळे लोकं त्या ठिकाणी त्यांना जॉइन झाले आणि लोकांची खूप तीव्र इच्छा होती, की घरं मालकी हक्काची व्हावेत. कारण त्यांना असं भय वाटत होतं, की शासन पुन्हा हे पाडेल आणि काहीतरी बांधून छोटी घरं देतील. कारण जमीन शासनाचीच आहे. जमीन शासनाची होती. परंतु ह्याच्यामध्ये हे सगळी लोकं यशस्वी झाले. मग त्याच्यामध्ये एक आमदार मोरे साहेब होते, विजय मोरे साहेब होते. त्यांनी सुद्धा भाग घेतला. पुढल्या काळामध्ये आमदार अण्णा जोशी होते. त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि आदरणीय शरद पवार साहेब असतील किंवा त्याच्या आधीचे काही मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ही घरं मालकी हक्क देण्याच्या संदर्भात 1992 साली त्यांनी पत्र दिली आणि आता पत्र मिळाल्यावरती लोकांनी आनंदाने ते पैसे पण भरले. आता विषय असा राहिला, की कुटुंब वाढत चालली होती. बरोबर. की ते आजोबांना मिळालेलं घर होतं. आता आम्ही नातवंड तिथं राहतोय आणि काही पतवंड पण राहत आहेत तिथे. आता जशी गरज वाढत गेली, कुटुंब वाढत गेलं, तसं गरजा वाढल्या. त्यामुळे लोकांनी एकावर एक मजले बांधायला चालू केला. तर शासनाकडं गेली अनेक वर्षे मी ठराव करतोय. 1997 पासून 97 पासून ठराव करतो, की याचा एफ-एस-आय वाढवून द्या आणि पूरग्रस्तांसाठी एक नियमावली तयार करा, जी गावठाणाप्रमाणे असते ती. ते छोटे-छोटे गाळे आहेत, ते छोटे-छोटे ओटे आहेत तिथं ते. ही गावठाणाप्रमाणे नियमावली तयार करा, की पूर्ण फक्त छोटंसं एक साइड मार्जिन फ्रंट मार्जिन सोडा आणि तुम्ही 2 एफ-एस-आय जे काही 2.5 एफ-एस-आय असेल, तो तुम्ही बांधा. त्याबाबत शासनाचं एक दुर्लक्ष झालं त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी आत्ता सुद्धा 2013-14 साली सुद्धा महानगरपालिकेमध्ये नवीन विकास आराखड्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यावेळेस महानगरपालिकेने ठराव केला, की इथं 2.5 एफ-एस-आय गावठाणाप्रमाणे नियमावली केली. मग पुन्हा ते शासनाकडे गेलं आणि शासनाने ती नियमावली उडवून टाकली. मग आता काय आलेलं आहे, लोकांनी बांधून टाकलेलं आहे. गरजेपोटी लोकांनी बांधलेलं आहे. आता त्या लोकांना टॅक्सेस येऊ लागलेले आहेत. आता टॅक्सेस येत असताना सामान्य जो काही नियमित कर असेल, सर्वसामान्य पुणेकरांना ते सगळे भरायला तयार आहेत. ते कुणाला त्या ठिकाणी कर बुडवून नागरिक नाही आहेत. नाही. परंतु त्यांना ती शास्ती लावलेली आहे, की तुम्ही अनधिकृत बांधकाम म्हणून पूर्वी 3 पट होती, नंतर ती 1.5 पट करण्यात आली आहे. रेसिडेन्सला, बरं. निवासी विभागाला. दुकानदारांना ती तिप्पट आहे. तर ती 1.5 पट शास्ती ही फारच अवाढव्य आणि अशी मोठी अवाजवी असं वाटतंय लोकांना. तर त्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत. आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला पत्र दिलेली आहेत, की तुम्ही पूरग्रस्त वसाहतींसाठी एक वेगळं धोरण म्हणून त्या ठिकाणी किंवा प्रकल्पग्रस्त वसाहतींना वेगळं धोरण म्हणून तुम्ही करा. कारण हा प्रश्न आजचा नाही, हा फार जुना पाऊस आहे आणि ही लोकं मागणी करतायत तुम्हाला आणि तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे तिथे. तुम्ही जर वेळेत काही निर्णय घेतले असते, तर लोकांनी अशा अनधिकृत पद्धतीने बांधकामं केली नसती. त्यांनी जे काही रीतसर प्लॅन बिन मंजूर करून ते केलं असेल, ते अनधिकृत ठरली नसते. हा एक मोठा प्रश्न आहे पूरग्रस्त वसाहतींमधला. दुसरा एक असा एक नवीनच विषय आलेला. आता जो विकास आराखडा मंजूर झाला 2013ला महानगरपालिकेने प्रारूप आराखडा मंजूर केला आणि 2017ला शासनाने तो फायनल केला. आता मी त्यावेळेस काही नगरसेवक नव्हतो. परंतु त्याच्या वेळेस एक रस्ता बोगदा आखला गेला. गोखलेनगर ते पंचवटी आणि पंचवटी ते सुतारदारा असा. तर म्हणजे तो कोथरूडकडे निघतो तो तिकडे. पोळ रोडकडे असा तो. बरोबर. तर त्या संदर्भात लोकांच्या मध्ये नाराजी आहे. कारण म्हणजे पंचवटी भागातल्या लोकांना सुद्धा तो बोगदा नकोय. कारण तिथनं तो पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाची हानी होणार आहे, त्यांची शांततेचा भंग होणार आहे आणि गोखलेनगर जनवाडीतल्या लोकांना सुद्धा तो नकोय. कारण त्या ठिकाणी लोकांची जी पूरग्रस्त लोकांना जी विस्थापित लोक होती त्यांना तिथं सेटल केलेलं आहे. आता तुम्ही त्यांना पुन्हा विस्थापित करता. हा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा पुढल्या कालावधीमध्ये जर मला महानगरपालिकेत संधी जर जाण्याची मिळाली, तर मी 100% हा प्रस्ताव मी रद्द करण्याबाबत मी माझी भूमिका मांडणार आहे. आधीही मांडलेली आहे. ह्या रस्त्याच्या संदर्भात आधी मी पत्रव्यवहार केले, की हा रस्त्याला विरोध केलेला आहे. परंतु पुढल्या काळात जर मला जर त्या ठिकाणी संधी मिळाली, तर निश्चितपणे जी काय प्रक्रिया करायला लागेल, मॉडिफिकेशनची कायदेशीर ती मी करणार. नक्कीच. आता तुम्ही ज्या विषयात मला हात घालायचा होता तिथेच आलात, की जवळ-जवळ आता 8 वर्ष होऊन गेलेत महानगरपालिकेची निवडणूक होऊन. पण हे 9वं वर्ष आता सुरू आहे. ह्या 9 वर्षामध्ये 9 वर्षानंतर
जी इलेक्शन होऊ घातली आता, त्या इलेक्शनकडे तुम्ही कसं पाहता? त्या चं महत्त्व आता सध्या पुणेकरांसाठी काय आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, नगरसेवक हा त्या नगरातला तो सेवक म्हणून असतो तो. त्यांनी पहिल्यांदा गोष्ट म्हणजे त्यांनी सेवक म्हणूनच वागलं. त्याच्या नावातच आहे ते. त्याच्या नावातच तो सेवक आहे. तर सामान्य माणसाला पहिल्यांदा त्याचा हक्काचा माणूस, त्याच्या पटदिशी ऑफिसमध्ये किंवा त्याच्या घरी, रात्री अपरात्री त्याला मदतीला त्याचा जो त्याचा जो आशेचा जो किरण जो आहे, तो नगरसेवक आहे. तो जो त्याच्याकडे धावल. गेल्या 9 वर्षामध्ये त्या ठिकाणी हा नगरसेवक नावाची व्यक्तीच नव्हती. त्यामुळं जनतेचे खूप त्यामध्ये हाल झालेले आहेत त्याच्यामध्ये. ही कामं कोणाला सांगायची, काय सांगायची? अडचणी आहेत अनेक अडचणी. अनंत अडचणी. अगदी मृत्यू झाला, मृत्यूचा दाखल्यापासून काय, ड्रेनेज लाईन तुंबली, पाणी आलं नाही, रस्त्यावरती कचरा होतोय, कचरा उचलला जात नाहीये, दिवे लागत नाहीयेत. अशा अनेक समस्या आणि ह्याही व्यतिरिक्त काही लोकांच्या खाजगी समस्या पण असतात, की बाबा महानगरपालिकेत काही त्यांची वैयक्तिक काय अडचणी असतात, जसं आता टॅक्सच्या संदर्भातलं आलेलं आहे तिथे किंवा अजून काही इतर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. झाडाच्या फांद्या छाटून घ्यायच्यात. त्यास माणसंच नव्हती. हे नगरसेवक नावाचा घटनेने दिलेली जी व्यक्ती आहे नागरिकांच्या सेवेसाठी व्यवस्थेमध्ये जी निर्माण केली, तीच नव्हती. निश्चितपणे त्यामुळं नागरिकांना खूप सफर करावं लागलं. त्यांना ह्या गोष्टींचा त्रास झाला. परंतु आता आम्ही सगळे आशावादी आहोत, की लवकरच सरकार या निवडणुका घेईल आणि त्या ठिकाणी जनतेला त्यांच्या हक्काची माणसं, त्यांच्या हाकेला ओ देणारी माणसं, त्यांच्याकडं रात्री अपरात्री ज्यांच्याकडे जाता येईल हक्कानी, अशी माणसं, ज्याचं आपल्याला कॉलर धरून आपल्या हक्काची कामं करून घेता येईल, अशी माणसं त्या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील, असा मला विश्वास आहे. अगदी खरं आहे, तसंच व्हावं आणि लवकर व्हावं ही इच्छा. या इलेक्शनमध्ये एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पाहता आणि वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांच्यामध्ये झालेले बदल, त्यांच्या त्यांची झालेली विभागणी, या सगळ्याकडे पाहता या इलेक्शनचं वैशिष्ट्य काय ठरावं असं तुम्हाला वाटतं? हे जे सगळे जे घडले पक्षफुटी, हे सगळे तोड-मोड हे अतिशय दुर्दैव होतं, अनएथिकल होतं. हे सर्वसामान्य जनतेला फारसं रुचलेलं नाही. परंतु आता मात्र ते इतकं मोठ्या प्रमाणावरती आहे, की लोकांना आता तो राजकारणाचाही खेळीचा भाग वाटू लागलेला आहे. परंतु आजही एथिक्स पाळणारे, जे तत्त्व पाळणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी ह्या पटलेल्या नाहीयेत. लोकांच्या पॉलिटिकल पार्टीजकडनं खूप अपेक्षा असतात. त्या लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा असतात, त्या नेत्यांकडनं अपेक्षा असतात. तो विजनरी नेता असेल, तर त्याच्या पाठीशी लोकं थांबतात. त्याला बळ देतात. त्याच्या पक्षाला त्या ठिकाणी निवडून दिलं जातं. परंतु जेव्हा ही पक्षच फोडाफोडी जेव्हा सुरू झाली, त्यावेळेस मात्र लोकांनाच ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं त्यांना दुःख झालं लोकांना सगळ्यांना, की हे असं होता कामा नये आणि ज्या माणसाला आम्ही निवडून दिलेलं आहे, त्यांनी तरी किमान पक्ष बदलू नये, अशी लोकांची अपेक्षा झाली. परंतु त्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे किनार आहेत. सगळ्या लोकांना हा विषय माहिती आहे. मी अधिक काही त्यावरती बोलणं काही योग्य नाही त्याच्यामध्ये. परंतु निश्चितच पुढला काळ चांगला असेल. पुणेकर जागृत आहेत. पुणेकर सुज्ञ आहेत. त्यांना आपला माणूस कसा निवडून आणायचा ह्याची कल्पना आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं असं मत आहे, की मला आजपर्यंत सगळ्या प्रकारच्या लोकांनी मला मतदान केलंय. इन स्पाईट ऑफ देअर आयडिओलॉजीज. काहींची आयडिओलॉजी बी-जे-पीची असेल, काहींची कम्युनिस्ट पार्टीची असेल, काहींची काँग्रेस माइंडेड असेल. मला मात्र मी 100% सांगू शकतो, की मला सगळ्या लोकांनी मला काम करणारा कार्यकर्ता म्हणून ते माझ्या पाठीशी वेळोवेळी राहिलेले आहेत. मी जेव्हा निवडून आलेलो आहे, मला हा कधी भेदभाव जाणवला नाही, की मी एका विशिष्ट पक्षाचा असल्यामुळे त्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलं असं नाही. त्यांनी मला निक्षून सांगितलं, की महानगरपालिकेमध्ये आम्ही पक्ष पाहत नाही. महानगरपालिकेमध्ये आम्ही व्यक्ती बघतो, जो आमच्या कामाला येतो. माणूस जो आमच्या हाकेला ओ देतो. आम्ही ज्याच्याकडे हक्काने अर्ध्या रात्री जाऊ शकतो. माझ्याकडे रात्री पहाटे 3 आणि 4 वाजता लोकांनी येऊन अटेस्टेशन घेतलेलं आहे. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पहाटे 5:00-5:30 ची ट्रेन पकडायची आहे आणि हायकोर्टात जायचं आहे. कुठं नोकरीच्या संदर्भात ते सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे. ते अटेस्टेड पाहिजेत, काही शिफारसपत्र पाहिजेत. लोकं यायचे हक्काने उठवायचे आणि त्यांना ते आमचं हक्काचं घर वाटायचं. तर त्यामुळं
नागरिक जर असा कोणी हक्काचा माणूस जर असेल त्यांचा, तर ते त्याचा पक्ष पाहत नाहीत आणि ते त्याला महानगरपालिकेसाठी ते त्याला भरघोसपणे मतदान करतात. मला वेळोवेळी लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. मी त्यांचा आभार मानेन. पण ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता वेगवेगळे पक्ष उभे राहत आहेत. मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. मी नागरिकांचा थोडासा कौलही घेतोय, की महानगरपालिकेची निवडणुकीच्या बाबत तुमचं काय मत आहे? आणि थोडंसं जनतेचा कौल घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काम तर केलेलंच आहे. मी 2012 पासून नगरसेवक नाही, म्हणजे आता 14 वर्ष होतील. 2026 मध्ये. मी जवळ 14 वर्ष मी नगरसेवक नाही आहे. पण तरीसुद्धा माझं काम थांबलेलं नाही. माझं एक दिवस हे काम थांबलेलं नाही आहे. माझं काम अखंडपणे चालू आहे. मला कधी बाहेरगावी जायची वेळ आली किंवा मला कुठेतरी महत्त्वाच्या कामात आहे, तर माझे भाऊ असतात, माझे वडील असतात, माझे घरातले माझी पत्नी आहे, आता तर मुलगासुद्धा माझा वकील झाला. हे सगळे लोक आता येतात. कार्यकर्ते आहेत तिथे काम करणारे. घरातली मंडळी आहेत तिथे काम करणारे. त्यामुळे माझ्या फक्त टीमच आहे तसं पाहिलं तर. माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचं काम अडलं असं कधी होत नाही. आणि आम्ही करत आहोत. नगरसेवक नाही तरी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही सगळी कामं करत असतो आणि त्याबाबत जनतेला सुद्धा आमच्याबद्दल खात्री आहे. का सर एक पुढचा प्रश्न मी असं विचारेल तुम्हाला, की तुम्ही नगरसेवक झालात, तर कीपिंग दिस चेंजिंग ट्रेंड इन माइंड आता ज्या पद्धतीचे बदल घडतायत, काय व्हिजन असणार आहे तुमचं पुढच्या 5 वर्षांसाठी तुमच्या प्रभागासाठी? खूप काम करावं लागणार आहे. नुसतं प्रभागासाठीच नाही, तर या शहरासाठी खूप काम करावं लागणार आहे. ह्या शहराची पहिल्यांदा सुरुवात म्हणजे ती गतिमानता जी कमी झालेली आहे, ती वाढवण्याकरता प्रयत्न करावे लागणार आहे. मी तर माझी भूमिका त्या ठिकाणी मांडीनच. परंतु दुसरं एक गोष्ट काही भयंकर घडलेली आहे मधल्या कालावधीमध्ये आणि जी कोविड कालावधीमध्ये घडली, की पुण्यासाठी एक वेगळी विकास नियंत्रण नियमावली लागू होईल. त्याला UDCPR, काय युनायटेड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स ज्याला म्हणतात. तर तो संपूर्ण राज्यासाठी लागू झाला. मुंबईसाठी वेगळे आहेत. पण हा संपूर्ण आता ह्याच्यामध्ये काय झालं, की ह्याच्यामध्ये त्यांनी पार्किंग निम्म्याने कमी केलं. इमारत बांधत असताना पार्किंग, त्यामुळे पुढल्या कालावधीमध्ये तुम्हाला लक्षात येईल, की संपूर्ण पुण्यातल्या रस्त्यांवरती लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत. कारण जे मॅन्डेटरी पार्किंग तुमच्या प्लॉटमध्ये पाहिजेल आहे, तेच कमी ठेवलेलं आहे त्यांनी. त्यामुळे पर्याय राहिला नाही. त्यामुळे लोकं वाहनं घ्यायची काय थांबत नाहीयेत. हे मेट्रोचं जाळं पूर्ण व्हायला अजून 15 एक वर्ष तरी पूर्ण लागतील. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी वगैरे. पण तोपर्यंत लोकं गाडी घेत राहतात. एक लक्षात घ्या, सर्वसामान्य मनुष्य जो येतो त्याचं एक स्वप्न असतं, की माझ्याकडे सुद्धा पहिल्यांदा एक दुचाकी असावी. माझं सुद्धा एक छोटंसं काय होईना घर असावं आणि माझं असं, आणि ते झाल्यानंतर मला एक चारचाकीसुद्धा माझी असावी. ते चारचाकी गाडी लावणार कुठे? आणि आता ती लक्झरी राहिलेली नाही. आता खरं तर गरज झालेली आहे. गरज झालेली. तर पुढल्या कालावधीमध्ये FSI वाढवलेला आहे, पार्किंग कमी केलेलं आहे, साईड मार्जिन्स वगैरे कमी. तुम्हाला पुढल्या काळात जसं शहरात ठीक ते एकदम जवळ-जवळ बिल्डिंग्स, मोठे-मोठे टॉवर्स उभे राहिलेले दिसतील. ह्यांना तुम्ही पाणी कसं देणार? ऑलरेडी पुणे शहराला आपण आता 14 TMC पाणी देत आहेत. खरं तर वास्तविक पाहता गरज जवळ 18-19 TMCची गरज आहे तिथे. मग आता तुम्ही लोकसंख्या तिप्पट करताय एका प्लॉटमध्ये. लोकं वाढत जाणार आहे शहरामध्ये. मग तुम्हाला पाण्याची गरज भागावी लागणार आहे. तुम्हाला तेवढे इलेक्ट्रिसिटी सप्लाय लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्याकरता तुम्हाला मोठे-मोठे केबल्स टाकावे लागणार आहे. तुम्हाला इंटरनेटच्या सुविधांसाठी तेवढ्या मोठ्या केबल्स टाकावे लागणार आहे. तुम्हाला ड्रेनेज लाईनचे व्यास मोठे करावे लागणार आहे. तुम्हाला पाण्याच्या लाईन्स मोठ्या टाकाव्या लागणार आहेत. हा खर्च प्रचंड मोठा आहे. तर ह्या दृष्टिकोनातून पुढल्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना जे कोणी निवडून जातील त्यांना त्याच्यावरती विचार करावा लागेल. नाहीतर हे शहर कुठेतरी थांबून जाईल, स्टँड स्टिलला येईल आणि त्या ठिकाणी जे मला खात्री आहे पुणेकर ह्यावेळेस निश्चितच चांगले अभ्यास करणाऱ्या नगरसेवकांनाच त्या ठिकाणी पाठवतील. ते सहली वगैरे या सगळ्या गोष्टींना लोकं काय फारसं महत्त्व देणार नाहीत आणि निश्चितपणे जे शहराचे प्रश्न मांडू शकतील, जे त्या ठिकाणी रात्री अपरात्री आपल्या हाकेला ओ देणारी लोकं असतील, ज्यांच्याकडे आपण हक्कानी काम घेऊन जाऊ शकतो, खात्रीशीर अशी लोकं असतील, अशा जनसेवकांच्या पाठीशी
लोक उभं राहून त्यांना त्या ठिकाणी महानगरपालिकेत त्यांची सेवा करायला पाठवतील. मी नगरसेवक म्हणतो कारण तो सेवक असतो. मी कधी आजपर्यंत की नगरसेवक मी आहे आणि मी कोणी तो मोठा नाही, तर मला मला कायम माझ्या वडिलांनी जाणीव करून दिलेली आहे, की लक्षात ठेवा निलेश, ते मला भैय्या म्हणतात, की तुम्हाला लोकांनी सेवा करायला पाठवलेल्या आहे. तुम्हाला तिथं मालक म्हणून पाठवलेलं नाही आहे त्यांचे. तर तुम्ही त्या पद्धतीने तिथं लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे आणि लोकांची तुम्ही सेवा केली पाहिजे. फारच सुंदर विचार आहे हा. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी लायटर नोटवरती विचारतो. महिला क्रिकेट यामध्ये तुम्ही तुमची आवड राहिलेली आहे, बरंचसं काम तुम्ही केलं आणि या नुकताच महिला महिला संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर काय भावना आहेत तुमच्या ते यश मिळाल्यानंतर आणि इथं पुढे तशा प्रकारचा खेळ महिलांसाठी वगैरे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय का? मला महानगरपालिकेत जेव्हा मला संधी मिळाली, त्यावेळेस मी सगळ्या स्पोर्ट्ससाठी माझ्या बजेटमध्ये मी तरतूद केली होती. अगदी ते जुडो, कराटे, वुशू, त्याचप्रमाणे टेबल टेनिस असेल, लॉन टेनिस असेल, क्रिकेट असतील, हॉकी असेल, फुटबॉल असेल आणि अन्य प्रकारचे जे खेळ होते, कॅरमच्या स्पर्धा असतील, सगळी खो-खो असेल, कबड्डी असेल, सगळ्यांकरता मी भरघोस तरतूद केलेली होती. कारण ह्या शहराने स्पोर्ट्स कल्चरला थोडासा प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे माझं पूर्णतः मत आहे. कारण सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तर कमीच आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता सुद्धा मी बजेटमध्ये ₹5,00,00,000 मी त्या काळात ठेवले होते. काय माहिती बजेट फार अंदाजे किती सालचं सांगता तुम्ही? हे मी 2010-11चा अंदाजपत्रक होतं माझं. ज्याच्यामध्ये मेट्रोसाठी ₹25,00,00,000 सगळ्यात प्रथम आम्ही ठेवले होते. त्या शहरीकरण योजना त्यातलीच आहे. त्या अंध अपंगांना पास त्यातले ते शहरातले बरेचसे मोठे-मोठे फ्लायओव्हर्स असतील, त्या संदर्भात असतील, ते ग्रेड सेपरेटर्स असतील, जसे संचिती असेल किंवा मॉडर्न कॅफे असेल, त्या संदर्भातलं असेल किंवा अन्य इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते करत असताना अपंग असतील, महिला असतील, ह्यांच्यासाठी आपण काम करा. आजारी पेशंट यांच्यासाठी सुद्धा काम करत असताना स्पोर्ट्समन त्याच्यामधनं हे राहू नये, की ह्या शहरामध्ये चांगले स्पोर्ट्समन निर्माण होऊ शकतात. माझ्याकडे एक गृहस्थ यायचे. ते अर्जुन विजेता होते. मला त्यांचं नाव आता लगेच आठवत नाही. परंतु ते मला म्हणायचे, "निलेश, तुझ्या गोखलेने जर जनवाडीमध्ये तुमची जी मुलं आहेत ना, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड रग आहे. ती त्याचा वापर आहे ना तुम्ही, त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटीमध्ये तुम्हाला तुमच्यातनं खूप चांगले ॲथलीट्स तयार होतील तिथे." त्यासाठी मी बजेटमध्ये तरतुदा टाकल्या, ग्राउंडसाठी पैसे टाकले, जिम्नॅशियम्स टाकले, स्विमिंग पूल्ससाठी टाकले आणि स्पर्धांसाठी सुद्धा टाकले. तर माझं मत आहे, की शहराने ह्या महानगरपालिकेने पूर्वी जसे राजे असायचे, ते त्यांच्या आश्रयाखाली या सगळ्या गोष्टी चालायच्या. बरोबर. त्यांचा राजाश्रय असायचा. तर महानगरपालिकेने सुद्धा स्पोर्ट्समनला आश्रय दिला पाहिजे आणि जी आता नुकतीच महिला संघाने जी विश्वचषक जिंकला. मी अनेक वेळा ते मी पाहत होतो. मी ते सामना लाईव्ह मला थोडाच पाहायला मिळाला कारण मला काही महत्त्वाच्या कामांसाठी मला पळावं लागतंय. तर खूप आनंद झाला आणि खूप अभिमान वाटला आणि जसा कपिल देवनी 1987 साली जो सामना जिंकला होता, वर्ल्ड कप जिंकला होता, तीच भावना त्यावेळेस मी पाहिलेली मॅच आहे ती. तीच भावना त्यावेळेस जागृत झाली होती, की अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते आणि मी त्याच्यामध्ये काय सहभागी होतो, त्याला अपवाद नव्हतो. खूप आनंद झाला. नक्कीच सर. सर खूप धन्यवाद तुमचे. आमच्या या कार्यक्रमात आपण आलात, आमच्याशी हितगुज साधलं. आम्ही तुम्हाला विश यू ऑल द व्हेरी बेस्ट असंच म्हणतो आणि तुमच्यासारख्या नेत्यांची नक्कीच महानगरपालिकेला गरज आहे आणि तुमचे सर्व स्वप्न साकार होतील आणि पुणे शहराला तुम्ही परत तुम्ही सेवक म्हणून काम कराल. या तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.